बरं प्रिया, आता दिवाळी येते, सो तुझं काही असं वेगळं प्लॅनिंग किंवा दिवाळीसाठी असा विचार केलाय की या गोष्टी आता करायच्यात? दिवाळीसाठी खरं सांगू तर आत्ता हे जे काही आम्ही 7 ते 10 वगैरे शिफ्ट करतोय, हे सगळं दिवाळीचंच प्लॅनिंग आहे, की सगळ्यांना दिवाळीची 4 दिवस तरी म्हणजे 3 ते 4 दिवस सुट्टी मिळावी म्हणून सगळा आटापिटा चालू आहे हा. सगळेजण खूप दमलेत, पण तरीही कस लावून सगळं काम करतायत. ते तेवढ्याच कारणासाठी की दिवाळीची सुट्टी मिळावी. दिवाळीला खूप असं काही नवीन मी करत नाही. अ, पहिल्या दिवशी आमच्याकडे मी म्हटलं जसं कोकणातली आहे त्याच्यामुळे पोहे, काळ्या वाटाण्याची उसळ म्हणजे आमटी आणि फराळ असा नाश्ता असतो. अ, तर तो असेल आणि मी फटाके वगैरे वाजवत नाही. मी इको फ्रेंडली दिवाळी साजरी करते. सो रांगोळी काढायला आवडते. सो छोटी-मोठी रांगोळी काहीतरी काढेन आणि आई-बाबांसोबत वेळ घालवेन. तर हीच माझ्यासाठी दिवाळी आहे. बरं, प्रियाला फराळ बनवायला किती आवडतं? मला मला नाही आवडत बनवायला फराळ. त्यातल्या त्यात पातळ पोह्यांचा चिवडा आवडतो मला बनवायला. पण अदरवाईज मला फराळ फार येत नाही. म्हणजे मी बनवू शकते. तुम्ही सांगितलं तर मी बनवू शकते. पण मला आवडतही नाही. मला सुकं खाणं आवडतच नाही फार. त्याच्यामुळे एवढा प्रश्न येत नाही. त्यातल्या त्यात मला ना त्या दिवशी माझी एक मैत्रीण आहे स्वरदा ठिगळे. तुम्ही सगळे ओळखता तिला. तिची स्टोरी पाहिली मी. तिचं हल्लीच नवीन लग्न झालंय त्याच्यामुळे अगदी गुणी सुनेसारखं ती मक्याचा चिवडा तळत होती आणि हे करत होती. तेव्हापासून मला ना मक्याचा चिवडा आणि घरगुती मक्याचा चिवडा खाण्याचं जे काही क्रेव्हिंग झालंय ना, त्यामुळे मी सेटवर सगळ्यांना विचारते, "मक्याचा चिवडा करणार आहात का? मक्याचा चिवडा करणार आहात का?" तर माझ्यासाठी आणा थोडासा. पण हां, म्हणजे मी एक थोडं-थोडंसं चाखू शकते, पण मी खूप खाऊ नाही शकत. पण त्यातल्या त्यात मी पातळ पोह्यांचा चिवडा चांगला करते. ओके. बरं, दिवाळी म्हटलं की काही ना काहीतरी शॉपिंग असतेच. तू आता रिसेंटली गाडीसुद्धा सेल केली होतीस, हे तू टाकलं होतंस. अख्ख्या दुनियेला कळलंय. सो हां. तो एक सीन तर आपल्याला ऐकायचाच आहे. पण नवीन काही असं नवीन गाडी किंवा अजून असं काही घेणं दिवाळीसाठी? माझी माझी खूप इच्छा आहे खरं तर. पण मी थोडासा ब्रेक मारलाय त्या गोष्टीसाठी. अ, कारण आमच्याकडे पालखी येते. तर त्याचा सगळा तामझाम होता आणि मला असं वाटतं की मला ना असं पैशांचं प्रेशर घेता नाही येत. कारण गाडी जर नवीन बुक केली असती तर मग खूप तारेवरची कसरत झाली असती आई-वडिलांसाठी पण आणि माझ्यासाठी पण. तर ते मला करायचं नव्हतं म्हणून मी थोडासा पोस्टपोन केलाय. पण बेसिक कपडे वगैरे एखाद दिवस तसं मी फार नवीन कपडे नाही घालत दिवाळीला. कारण घरीच असतो, आई-वडिलांसोबतच असते. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी अगदी शास्त्र म्हणून घालते. देवाला दिवा वगैरे दाखवला, फुलं वाहिली, की मग चेंज असं घरच्या कपड्यांमध्ये. पालखी आमच्याकडे हे 9वं वर्ष होतं पालखीचं. मध्ये कोविडचं वर्ष गेलं आणि ज्या मठातून म्हणजे नेस्को कॉलनीमध्ये मठ आहे गजानन महाराजांचा, शेगावचे गजानन महाराज. तर त्या मठाचे जे सर्वेसर्वा होते, जे सगळं करायचे, ते बाळापुरे काका अ, एक 9 वर्षांपूर्वी ऑफ झाले. तर पहिलं वर्ष त्यांनी सुरू केलं होतं ते आणि त्याच्यानंतर ते ऑफ झाल्यानंतर मग आम्ही 1 वर्ष स्किप केलं होतं आणि नंतर सलग सातत्यानं कोविडचं 1 वर्ष सोडून आमचं 9वं वर्ष होतं यावर्षी. अगेन मी तिसऱ्यांदा सांगते, की मी कोकणातली असल्यामुळे काय होतं, की गणपती असू देत, नवरात्र असू देत, होळी अगदी कुठलेही म्हणजे गुढी उभारणं सुद्धा आमच्या घरी होत नाही. ते सगळं जे मूळ आपलं घर असतं तिथे सगळं होतं आणि आपण सेपरेट उभारू नाही शकत. तर त्याच्यामुळे मला कायम लहान असल्यापासून वाटायचं, की आपल्याकडे ना गणपती येत, ना आपल्याकडे घट बसत, ना आपल्याकडे गुढी उभारली जात. आपल्याकडे काहीच होत नाही. आपल्याकडे सणच साजरे होत नाहीत आणि कामाच्या व्यापामुळे आपल्याला कोकणात जाणं तेवढं शक्य होत नाही. तर तेव्हा ते काका जे होते ते म्हणाले, की "महाराजांना तुमच्या घरी यायचंय, तर तुम्ही कधी" आम्ही असं होतो, की यायचंय म्हणजे त्यांचंच घर आहे, ते कधीही येऊ शकतात. असं ते पहिलं वर्ष सुरू झालं पालखीचं आणि आम्ही सातत्यानं डिसेंबरमध्ये आणतो. फक्त ह्या वर्षी नवीन घर झालं म्हणून ऑक्टोबरमध्ये आणली. अ, तो एक दिवस आहे ना माझ्या आयुष्यातला, माझ्या आई-वडिलांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस असतो. कारण आमची अतोनात श्रद्धा आहे. म्हणजे अ, गजानन महाराजांवर असो किंवा स्वामी समर्थांवर असो किंवा देवावर ओव्हरऑल सगळ्या देवांवर खूप श्रद्धा आहे आणि आज आम्ही जिथे आहोत अगदी मी असं नाही म्हणणार पैसे किंवा ज्या क्लासमध्ये आहोत असं नाही. पैसा असो नसो, पण जी माणुसकी आमच्यामध्ये दिली आहे, माझ्या आईमध्ये दिली आहे, माझ्या बाबांमध्ये दिली आहे, माझ्यामध्ये दिली आहे, ती त्यांच्यामुळे आलेली आहे.
हे त्यांचे संस्कार आहेत जे आमच्या तिघांवरती आहेत. आणि मला असं वाटतं की हे टिकून राहावेत ह्यासाठी आम्ही त्यांची खूप उपासना करतो. आणि ते येतात तेव्हा पादुका असू देत आणि भजन होतं मुळात. त्यामुळे भजनाने ते घर इतकं छान तो माहोल तयार होतो ना, की आणि मग मी माझ्या सगळ्या जवळच्या माणसांना असं मला वाटतं की त्यांचं चांगलं व्हावं अशा प्रत्येक माणसाला तिथे बोलवते. त्याच्याकडून काही ना काहीतरी सेवा होते तिथे. महाप्रसाद असतो असं ते असा तो एक उपक्रम असतो. आणि मी दरवर्षी एक शाल बनवते स्वतःच्या हाताने. मला फार काही असं येत नाही, पण मला आवडतं ते करायला त्यांच्यासाठी, की जी गोष्ट मी पेशन्सनी आणि चिकाटीने बसून करते, तर ती मी त्यांच्यासाठी शाल बनवते, की त्या शालीवर असं विणलेलं असतं, की "गण गण गणात भूते" किंवा "श्री गजानन जय गजानन" असं. आणि मग त्याला लेस लावून आणायची. मग ते कापड सिलेक्ट करण्यापासून, लेस सिलेक्ट करण्यापासून, ते शिवून आणणं, मग ते तिथे मठात फ्रेमवर लावणं. तर ही सगळं मला वाटतं, की माझ्या आनंदाचे क्षण आहेत सगळे. नक्कीच. आणि आताच तू सांगितलंस की नवीन घरामध्ये पालखी आगमन झालेलं आहे पालखीचं. सो काय सांगशील की त्या घराबद्दल तुझं काही असं म्हणजे प्लॅनिंग होतं का? ते घर माझ्या आई-बाबांचं आणि माझं आहे. तिघांनी मिळून तिघांचाही पैसा इक्वली लागलेला आहे. म्हणजे असं कोणाचा एकाचा नाहीये. हा तिघांचा संसार होता कायम आणि कायम असणार आहे. तर ते त्या तिघांच्या संसारातलं एक छोटंसं बाळ आहे असं म्हणूया. अ, आत्तापर्यंत आम्ही म्हणजे माझा जन्म अगदी चाळीत झालाय. त्याच्यानंतर 1 आर-केमध्ये, मग त्याच्यानंतर 1 बी-एच-के. तर आई-बाबांचं स्वप्न होतं, की आपण एक 2 बी-एच-के घ्यायला हवा. आणि जसं मी म्हटलं महाराजांच्या आणि स्वामींच्या कृपेने ते शक्य झालं घेणं. तर ते त्यांचंच ते त्यांचं घर आहे. आम्ही त्यात राहतो. असतं ना की आपण नवीन घर घेतल्यावरती आपल्याला असं-असं सजवायचं आहे, असं प्लॅनिंग असतं. हं. तुझं काही असं वेगळं प्लॅनिंग आहे का की नवीन घरात या जागी या गोष्टी तर हव्याच आहेत? आमचा इंटिरियरचा बिझनेस आहे. अ, माझा आणि आईचा आणि बाबांचा पण. पण बाबा माझे जॉब करत असल्यामुळे बऱ्यापैकी आम्ही दोघी बघतो. तर आमचा इंटिरियरचा बिझनेस असल्याकारणानं ते घर कसं सजवायचं, कुठे-कुठे काय करायचं, ही इतकी स्वप्न पाहून ठेवली होती, की ती सगळी आम्ही तिथे सगळी ती स्वप्न पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे ते आम्हाला जितकं झेपेल, जितकं परवडेल आणि जे आमच्या सोयीसाठी चांगलं असेल, असं आमचं ते घर आहे. म्हणजे अगदी आमचं देव्हारंसुद्धा आम्ही ठरवलं होतं, की आमच्या जुन्या घराचा हे देव्हारा आहे. सागाच्या लाकडाचा तयार केलेला. एक एलिमेंट जमा करून ते केलेलं होतं. तर आम्ही ठरवलं, की जर आपलं घर मोठं होतंय, तर देवाचं सुद्धा घर मोठं व्हायला पाहिजे. सो आम्ही देवारासुद्धा खूप मोठा केला, छान केला. त्याला असं छान दार, त्याला तो म्हणजे आमची बेडरूम सजवायच्या आधी आमच्या डोक्यात देवारा कसा सजवायचा हे होतं. नक्कीच. कारण पहिलं घरसुद्धा आम्ही बघितलं होतं आणि आपण इंटरव्ह्यूसुद्धा केलं होतं. हो. नक्कीच हे घर त्यापेक्षाही आणि सुंदर असेल नक्की आणि येतो. प्रेक्षकांनाही बघायला आवडतील की तुझ्या नक्की, घराचा व्लॉग नक्की. किंवा काही असेल तू टाकशील तर नक्की. नक्कीच आवडेल ते. थँक सो मच आमच्याशी गप्पा थँक यू. मारल्याबद्दल. थँक जाता-जाता यू. प्रेक्षकांना काय सांगशील आणि दिवाळीच्या शुभेच्छा होऊन जाऊ दे? मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छिते, की आम्ही खूप मेहनत करतोय. ठरलं तर मग ची एक लेगसी चालत आलेली आहे 2-2.5 वर्षातली, की तुम्हाला सातत्यानं ती सीरियल आवडते आणि आम्ही आमच्या परीनं 100% प्रयत्न करतो, की ती तुम्हाला आवडतच राहावी शेवटच्या भागापर्यंत. सो कुठेही जाऊ नका इथे-तिथे. प्लीज 8:30 वाजता स्टार प्रवाहच लावा आणि ठरलं तर मग पहा. आणि ज्योतिताई जरी नसली तरी आता रोहिणीताई आली आहे पूर्णाजीच्या रूपात. तुम्हाला एक वेगळं काहीतरी पाहायला मिळेल एवढं नक्की. आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.